बाकली ते बसपूर रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन केली रस्त्याची डागडुजी। निलंगा तालुक्यातील बसपूर ते बाकली या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत। त्यावर तात्पुरत्या स्वरूपाची ग्रामपंचायतीच्या वतीने डागडुजी करण्यात आली आहे। परंतु सदरचा हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे या ठिकाणी अनेक वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून हा रस्ता पक्का करण्यात यावा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत। तसेच मांजरा नदीवरील पुलाचे काम सुद्धा अर्धवट असल्याचे बसपूर येथील उपसरपंच राम पाटील यांनी सांगितले। सदरील रस्ता हा बांधकाम विभागाचा आहे। याच्याकडे वारंवार तक्रार देऊन पण कसलेही लक्ष देत नाहीत आणि हा रस्ता तात्पुरती डागडुजी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहे। आणि ग्रामपंचायतचं बी असं काही विशेष कर वसुली नसल्यामुळं, छोटंसं गाव असल्यामुळं जमेल त्या ह्याच्यातून सहकार्य करून आम्ही फक्त कामापुरतं जायपुरता रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु जीवितहानी होण्याचे भरपूर चान्स आहेत आणि वारंवार तक्रार दिलेल्या आहेत। फुलाचं पण काम अपुरंच राहिलेलं आहे, ते पण काम झालं नाही आणि सदरील ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावावं हीच प्रशासनाला विनंती। बसपूर बाकली जोडणारा रस्ता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष असल्यामुळं सतत प्रॉब्लेम म्हणजे ॲक्सिडेंट म्हणा, वारंवार पडण्याचा दुर्दैवी घटना झालेल्या आहेत। काल परवाच एक महिला पडलेली आहे, आज रोजी ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये। ती सुद्धा काल परवाचं प्रकरण आहे आणि त्याच्यासाठी वारंवार तक्रार पण केलेली आहे आणि विनंतीपूर्वक अर्ज पण दिलेला आहे। ग्रामपंचायतचा ठराव 2 वेळेस दिलेला आहे, तरी पण कसलंही प्रशासन इकडं बसपूर बाकली हा रस्त्याकडे लक्ष देत नाही। अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे। या रस्त्यावर अनेक अपघात होत असल्यामुळे ग्रामपंचायत बसपूरच्या वतीने तात्पुरती डागडुजी करून सदर रस्त्यावर मुरुम टाकून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे। त्यामुळे काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। परंतु हा खड्डेयुक्त रस्ता संबंधित विभागाच्या वतीने न बसवल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा यांच्या वतीने याची त्वरित दखल घेऊन रस्ता पक्का करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। फोटो घ्या सर, मला पण टाकायचं। तेवढ्यासाठी